एकदम सुंदर वाटतंय, एकदम असं म्हणजे एकदम पैसे तर फिटल्यासारखेच वाटतायत आणि एवढं भारी वाटतंय की असं खरंच आपण समुद्रामध्ये जाऊन आपण बघतोय असं एक फील येतोय. ये 3 करोड़ रुपए का सेटअप है। इसमें हर किस्म का मच्छी मिल जाएगा आपको। 10,000 से 1 लाख तक मच्छी है यहाँ पे। खूपच सुंदर सुरेख एकदम या खूप कलरफुल छोटे मोठे आणि खूपच सुंदर छान वाटलं ते सर्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या माशांचे प्रकार विशेषतः लहान मुलांसाठी फार आकर्षक वाटलं ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये. नांदेडमध्ये प्रत्येक वर्षी हे उत्सव मेळा येत असते आणि याही वर्षी मित्रांनो एका वेगळ्या प्रकारचा उत्सव मेळा आहे नांदेडमध्ये आलेला आहे. आणि त्याच प्रमाणामध्ये मित्रांनो माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता की इंडियाचं लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनल हे देखील आलेलं आहे. या टनलमध्ये कसल्या कसल्या प्रकारचे मासे आहेत, कसल्या कसल्या प्रकारचं टनल बनवलेलं आहे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. चला तर तर मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला जसं आपण मध्ये एंट्री करतो तर दोन्ही बाजूला आपल्याला जसे घरी टँक असतात, वॉटर टँक असतात ज्याच्यावर मध्ये मासे वगैरे आपण ठेवतो, तसं बनवण्यात आलेलं आहे. तर आपण पाहू शकता. मित्रांनो, या टँकमध्ये पण खूप जास्त मासे आपल्याला पाहायला मिळालेत. वेगळ्या वेगळ्या कलरच्या वेगळ्या जे प्रजाती आहेत ते माशा ह्या एका टँकमध्येच आपल्याला पाहायला मिळालेत. तर मित्रांनो, या बाजूच्या टँकमधले माशा पाहिल्यानंतर आता आपण चलो टनलकडे, जे अंडर वॉटर टनल आहे तिकडे आपण चलो. चला तर मग. मित्रांनो, टनलच्या आतमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि इथं पाहू शकता सर्व प्रकारच्या जे मासे आहेत, त्याच्या प्रजाती आहेत, ते सर्व या टनलमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळालेत. आणि खूपच मोठं टनल आहे आणि नांदेडमध्ये पहिल्यांदा आल्यामुळं ह्या टनलला पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी जमलेली आहे. आणि त्याचसोबत आपल्याला इथं DSP किचन चॅनलचे संपादक पण भेटलेले आहेत. ऐसा है सर, ये जो टनल हमने नांदेड़ में पहली बार इसलिए लेकर आए थे, नांदेड़ की पब्लिक को पता नहीं था कि ये टनल भी नांदेड़ में आ सकता है. तो हम लोग लगाते हैं बॉम्बे, पूना, औरंगाबाद, जैसा जालना, परभनी. अभी हम लोग ने परभनी में भी चालू था हमारा टनल. तो अभी नांदेड़ में पता नहीं था. नांदेड़ के लोग जैसा मान रहे थे कि परभनी जाके देखेंगे टनल और औरंगाबाद जाके देखेंगे. कुछ मेरे को लोग ने बताए कि भाई ऐसा ऐसा तुम्हारा टनल हम लोग चल रहा है, तो मालूम हुआ तो हम परभनी जा रहे, औरंगाबाद जा रहे, जो लोग ने बताए. तो हम बोले भाई इतने लोग अपने को बोल रहे हैं, रिक्वेस्ट कर रहे हैं, तो अपन बोले नांदेड़ में भी चालू करेंगे. तो अपन लोग ने नांदेड़ में चालू की है. तो ये सेटअप 3 करोड़ रुपए का सेटअप है पूरा. 3 करोड़ का सेटअप है जी, ये 3 करोड़ रुपए का सेटअप है. इसमें हर किस्म का मच्छी मिल जाएगा आपको. जैसा यहाँ से लेके छोटे से बड़ा मच्छी 10,000 तक, छोटे से बड़ा मच्छी मिलेगा. और 10,000 से 1 लाख तक मच्छी है यहाँ पे. अलग अलग प्राइस के, अलग अलग मतलब उसके प्रजाति के मच्छी अपने पास. हाँ जी जी, उसकी हर किस्म की अलग अलग मच्छी है. तो इसमें हर किस्म की मच्छियों में हर किस्म का समझो खाना जाता है. उसका ड्राई फ्रूट जो भी लगता है, ये मच्छी अपना खाना तो नहीं खाती है, इसको ड्राई फ्रूट दूसरा लगता है. और प्लस में इसको फ़िल्टर पानी लगता है, इसको डेली पानी चेंज करना पड़ता है. नहीं तो कैसे मालूम है कि मच्छी का प्रॉब्लम हो जाता है. तो हम लोग को डेली इसका खर्चा बनाते रहना, खर्चा करते रहना पड़ता है. और इसके पीछे कुछ आदमी है, जैसा आदमी लोग क्या करते हैं मालूम है क्या, इसका पानी चेंज करना, कुछ मच्छी बनाना, जैसा मच्छी निकालना, फिर उसको अंदर डालना, फिर उसको खाने के लिए हर किस्म का हर उसका आदमी अलग अलग है. जैसा पानी डालने वाला, मच्छी बना अंदर डालने वाला, उसको खाने को डालने वाला, हर किस्म का आदमी को अलग रखा है. नांदेड़ में जब पहली बार आया है तो पब्लिक को पता चला है कि ये फ़िश टनल क्या चीज़ है. अभी तक नांदेड़ की पब्लिक को पता नहीं था कि ये फ़िश टनल होता क्या है.
जी। तो आज ये नांदेड़ में जो फिश टनल आया है, पब्लिक जब बोलती है ये फिश टनल बहुत प्यारा है, और इसमें कैसा है मालूम है कि इसमें कोई छोटा मोटा सेट नहीं है। जैसा सेट सब बड़े सेट है, जैसा गुड्डू सेट हो गया, समीर सेट हो गए, और सारे आदमी आए समझो, ये सब बड़े बड़े लोग हैं। तो इनके तरफ से ये पब्लिक के लिए नांदेड़ की फ्री रखा गया है। ये जो 100 रुपये जो अपन ले रहे हैं 100 रुपीज़ एंट्री फीस, उसमें ही फ्री बता रहे हैं अपन लोग। जबकि अगर अपन हैदराबाद हो गया, बॉम्बे हो गया, पूना हो गया, वहाँ पे इसकी 300 रुपये खाली एंट्री फीस रहती है, मेले की छोड़कर खाली फिश टनल की फ़ीस रहती है 300 रुपये। तो अपन ने 100 रुपीज़ में नांदेड़ की पब्लिक के लिए छोड़ दिया है। आज फिश टनल देखिए फ्री में, और इससे बाद अगर कभी मेला आएगा हमारा उत्सव मेला, इससे बड़ा मेला आएगा, उसके बाद इससे बड़ा फिश टनल रखेंगे हम लोग। मैं नांदेड़ की पब्लिक से पूरा ये कहता हूँ कि एक बार आइए हमारे नांदेड़ में मेले में, उत्सव मेले में आइए, और उत्सव मेले में एंट्री करने के बाद जो मैंने फ़िश टनल लगाए हम लोग ने, वो फ़िश टनल में एंट्री करिए। आप भी आइए, आपकी फॅमिली को भी लाइए, और आपके आजू बाजू वालों को भी बताइए कि नांदेड़ के अंदर पहली बार फ़िश टनल आया है। पहिल्यांदा आपल्या नांदेडमध्ये आले, याच्या आधी कधी हे टनल आपल्याला पाहायला मिळालं नाही, तर बघून कसं वाटतं? एकदम सुंदर वाटतंय, एकदम असं म्हणजे एकदम पैसे तर फिटल्यासारखेच वाटत आहेत, आणि एवढं भारी वाटतंय की असं खरंच आपण समुद्रामध्ये जाऊन आपण बघतोय असं एक फील येतो इथे। वेगळं डिफरंट फील येते। आपण कधी असं बघितलं नाही, नांदेडकरांना कधी असे म्हणजे जास्त दिसलेलं नाही, आणि कमी पैशात आहे म्हणून एकदम चांगलं आहे, कम्फर्ट वाटतं। सर्वांना परवडेल अशी फीस ठेवलेली आहे, त्याच्यामुळे सर्वजण आनंदी आहेत। पब्लिकला काय सांगाल तुम्ही? यावं त्यांना बघण्यासाठी? या सर्वांनी यावं आणि सर्वांनी एक्सपिरियन्स घ्यावा। तर मित्रांनो, हे जे टनल आहे त्याचा एक्सपिरियन्स घेऊन लोक बाहेर येत आहेत, त्यांच्याशी आपण विचारू की त्यांना कसं वाटलंय। तर काकू, कसं वाटलं तुम्हाला टनल? छान वाटलं, नांदेडमध्ये पहिल्यांदाच आलंय, कसं वाटलं? एक्सपिरियन्स कसं झाला? नाही खूपच सुंदर, सुरेख एकदम, वेगळ्या प्रकारच्या आणि मासे. खूप वेगळ्या, खूप कलरफुल, छोटे मोठे, आणि खूपच सुंदर, म्हणजे डोळे दिपले म्हणल्यासारखा हरकत नाही, डोळे दिपले असं म्हणायला, अप्रतिम। लोकांना यायला पाहिजे बघण्यासाठी. हो, यायलाच हवं, यायला हवं। नांदेडमध्ये पहिल्यांदाच हे जे इंडियन लार्जेस्ट अंडर वॉटर जे टनल आहे त्याचं एक्सपिरियन्स घेऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं. जे आपण म्हणजे मोठ्या सिटीमध्ये पाहायला मिळत होतं ते आज आपल्या नांदेडमध्ये ग्रामीण भागामध्ये पण पाहायला मिळते. खूप छान वाटलं ते सर्व, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या माशांचे प्रकार, विशेषतः लहान मुलांसाठी फार आकर्षक वाटलं ते. म्हणजे काहीतरी वेगळे एक्सपिरियन्स पाहायला मिळाले समजा. खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता आणि चांगला आहे वेस्टर्न, आणि विशेष म्हणजे टनल जे आहे तयार केलेलं आहे ते खूपच आकर्षक टनल आहे. खूपच सुंदर आहे ते. सर्वांना असं आग्रहाने सांगितलं की सर्वांनी आपल्या विशेषतः लहान मुलांना घेऊन यावं आणि सर्वांनी येऊन पाहावं असं.